हाय हॅलो नमस्कार सोडा बोला श्री स्वामी समर्थ. तर आज मी आमच्या इथलं म्हणजे सर्वात आवडीच्या असं केंद्रात गेलेली. अंगापूरचे केंद्र होतं श्री स्वामी समर्थ. तिथे गेल्यावर कोणालाही घरी वाटत नाही, एवढी प्रसन्न वाईब्स येत ना तिथं, खूप छान वाटतं. हे त्यांना म्हणजे ही पार्किंगसाठी त्यांनी जागा ठेवलेली आहे. जे आपले सेवकर येतात त्यांच्या गाड्यांसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यांनी असं हे पण केले मध्ये पाठ की धुतल्याशिवाय जायचं नसतं, कधी पण लक्षात ठेवायचं. आपण बाहेरून कुठून पण आलेला असतो, त्यामुळे आपले पाय स्वच्छ नसतात, त्यामुळे धुवून जावे. म्हणजे एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी होऊन आपण पुढे जातो, असं त्याचा अर्थ समजूया आपण. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे त्यांचं बाहेरचं हे आहे. तर त्यांनी ते गुरुचरित्र पारायणासाठी आत्ता नवीन केलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं त्यांनी एक पोस्टर लावलेला आहे की रोज काय सेवा करावी, स्वामीचे ते सारामृत कसं वाचावं, पंचमहायज्ञ का महत्त्वाचे आहेत, स्वामींना आपण रोज खातो तोच नैवेद्य दाखवला तरी चालू शकतं. त्यानंतर तिथे एक औदुंबराचं झाड आहे, प्रदक्षिणासाठी त्यांनी केलं. बघा त्यांचं किती मोठं झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या 2 दरवाजे आहे. हा एक दरवाजा, एक तो पलीकडून एक दरवाजा, असे 2 दरवाजे आहे. तर नुसतीच आरती झालेली होती. भक्त जे सेवेकरी राहिलेले ते आत्ता दर्शन घेत होते, स्वामींना पाय पडाय आलेले. बघू शकता इतकं सुंदर असं आहे ना, स्वच्छ एकदम आहे. मंदिरात स्वच्छता पण नेहमी असावी. ज्यांचं केंद्र आहे त्यांनी पण स्वच्छता ठेवावी. त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या इकडे मोरे दादा आलेले तेव्हा त्यांनी तिकडचे म्हणजे नाही का फोटो वगैरे लावलेले आहेत. बघू शकता ह्या ताई ते सेवा करत होत्या. जेव्हा आरती होते त्याच्यानंतर खूप कामं पडतात केंद्रात, म्हणजे फुलं असेल किंवा अगरबत्तीचं ते धूप असतं, आपण त्याला रक्षा म्हणतो, ते व्यवस्थित करणं, ते घरी नेणं, ज्याचा नैवेद्य त्याला व्यवस्थित भरून देणं, सगळं फुलं भांडी गोळा करणं, हे सगळं कामं ह्या ताई करत होत्या. आणि त्यांनी हे पण दिलेलं की केंद्रामध्ये पुरुष सेवेकरी ह्या साईडला बसावे, ह्या साईडला लेडीजनी बसावं. कारण का तर डिवाईड करून बसायचं असतं, म्हणजे आपल्याला मोजताना पण संख्या कळते आणि ते व्यवस्थित पण वाटतं. कारण स्वामींना शिस्त आवडते, माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांनी बघा इथं असे माळ पण ठेवलेली. काही जण माळ विसरून येतात, किंवा हे केंद्र दिवसभर ओपन असतं, तुम्ही कधीही जाऊ शकता आणि तुम्ही माळ जपू शकता. त्यामुळे बघा इथे जेवढी महिलांची संख्या जास्त आहे ना, तेवढीच म्हणजे पुरुषांची पण संख्या जास्त आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे इथे खूप तरुण पिढी आहे, म्हणजे आमच्यासारखी यंग पिढी खूप इथं आहे. हे महत्त्वाचं खूप वैशिष्ट्य आहे आणि हेच महत्त्वाचं आहे या कलियुगात. आणि त्याचबरोबर येते ह्या केंद्रामध्ये काका आहेत म्हणून, ते भुजबळ काका, ते पण सेवा देतात. वेगवेगळ्या कोणाला काही शंका असते त्यांचं निरसन करतात. आणि त्यांनी असं प्रत्येक दिशेंचं पण लावलेलं आहे. ऐक्य मंत्र घरात म्हणायचा असतो, आपल्या घरी एकोबा राहण्यासाठी म्हणायचा असतो. त्याचबरोबर त्यांचे इथे तुम्ही बघू शकता की आपल्या केंद्रात भरपूर साहित्य मिळतं, पाक गूळ तेल सगळं, शॅम्पूपासून सगळं मिळत असतं. त्यांचं हे होमयुक्त आहे, बाहेरचं एरिया आहे.